जय शिवराय मित्रांनो आपण कुसुम सोलर योजनेचा जर फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। मित्रांनो, आपण सेल्फ सर्वे करताना काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपला फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही, कोणत्या प्रकारची त्रुटी येणार नाही। सेल्फ सर्वे करताना, पेमेंट करताना आणि त्यानंतर कंपनी निवडताना कोणती कंपनी निवडली पाहिजे हे सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी 712 या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून ही सबसिडी योजनेअंतर्गत कुसुम सोलर योजना ही चालू करण्यात आली होती। जवळपास 4.5 लाख एवढे सोलर शेतकऱ्यांना देण्याचं उद्दिष्ट शासनाचं होतं। त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात 1.5 लाख सोलर हे यावर्षी वाटप करण्यात येणार आहे। सुरुवातीला आपण फॉर्म भरले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आता हे मेसेज येण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, सोलरचा फॉर्म भरताना आपल्याला सुरुवातीला पेमेंट हे कमी भरावं लागत होती, परंतु आता 4 ते 10,000 रुपयेपर्यंत यामध्ये वाढ करण्यात आलेली। जशा प्रकारचा आपला सोलर असेल, 3चा असेल, 5चा असेल किंवा 7चा असेल, त्यानुसार आपली पेमेंट ही वाढ झालेली आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ सर्वे करताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे। बऱ्याच फ्रॉड लिंक आता मेसेजच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण तर सायबर हे सुद्धा मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झालेले आहे आणि त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारच्या फ्रॉड लिंकवर आपल्याला क्लेम करायचा नाही किंवा आपला जो सर्वे आहे ते करायचा नाही। महावितरणच्या अंतर्गत हे सोलर वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून परत नवीन कोटेशन काढले, ती कोटेशनची पावती आणि सोलरची पावती भरून परत ते पेमेंट करणं, बऱ्याच काही प्रोसेस सुरू झाल्या होत्या, परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज येण्याकरता सुरुवात झालेली आहे। आता कोणत्याही प्रकारच्या लिंकवर आपण जायचं नाही। मेडा हे एक ऍप आहे, प्ले स्टोर मध्ये जाऊन मेडा ऍपचा ऍप घ्यायचं किंवा रितसर आपल्याला जर कुसुम सोलरची वेबसाईट आली असेल तर त्या वेबसाईट वरती लिंक करायचंय आणि प्ले स्टोर वरती ऍप जाईल। कोणत्या प्रकारची सुरुवात आपल्याला पेमेंट करायचं काम नाही। मेडाचा ऍप घेतल्यानंतर आपल्याला सेल्फ सर्वे करायचा आहे। आता सेल्फ सर्वे करताना आपल्याला कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी मोटर असेल किंवा एखाद्या ट्यूबवेल मध्ये सुरुवातीची मोटर असेल, ते पाईप वगैरे दिसेल किंवा एखादी विहीर असेल, त्या विहिरीच्या ठिकाणी मोटर ही दिसता कामा नये। कोणत्याच प्रकारची त्या ठिकाणी जलसिंचन उपसा करणारी मोटर ही दिसता कामा नये। अशा प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी एक फोटो घ्यायचा आहे। सुरुवातीला आपल्याला फोटोचा विहीर किंवा जी आपलं विहीर किंवा बोर आहे त्या बोरचा किंवा विहिरीचा फोटो घ्यायचा आहे। त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या शेतकऱ्यांना उभं करायचं आहे ज्या शेतकऱ्यांचा आपण फॉर्म भरलेला आहे। सुरुवातीचा फॉर्म स्पेशल मोटरीचा विहीरचा किंवा बोरचा असणार आहे। त्यानंतर दुसरा फोटो त्या ठिकाणी आपल्या जे शेतकरी आणि ती विहीर किंवा बोर असेल त्या ठिकाणी ते आपला परत एक फोटो घ्यायचा आहे आणि आपण ज्या ठिकाणी आता सोलर बसवणार आहोत, ज्या ठिकाणी आपण जो गट दिलेला आहे फॉर्म भरताना, त्याच ठिकाणी मात्र सेल्फ सर्वेचा फोटो घ्यायचा आहे, म्हणजेच जिओ मॅपिंग असणार आहे, म्हणजे त्या शेताचा फोटो घ्यायचा आहे। आता आपण सोलर बसवणार या शेतामध्ये 7/12 लावलेली दुसरीच आणि एखाद्या तिसऱ्याच गटाचा फोटो काढून दिसाल तर तो आपला फॉर्म त्रुटी जाऊ शकतो किंवा रिजेक्ट होऊ शकतो, आपली पेमेंट सुद्धा अटकू शकते। आणि आता सेल्फ सर्वे झाल्यानंतर आपल्याला मात्र सुरुवातीला आपल्या अकाउंटवर पैसे टाकून ठेवा। पेमेंट करताना आपल्याला कोणत्या प्रकारची अडचण आली नाही पाहिजे। सेल्फ सर्वे करताना व्यवस्थित अशी काळजी घ्या। त्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची डीपी किंवा लाईन ही दिसता कामा नये फोटोमध्ये। अशा प्रकारचा हे सेल्फ सर्वे करा आणि लगेच पेमेंट करून घ्या। पेमेंट केल्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरुवातीची सोलर आहे, त्या सोलरची खात्री करा, किती खोलावून पाणी घेते, कोणत्या कंपनीचा सोलर चांगला आहे किंवा एखाद्या शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी बसवलेलं असेल त्याची माहिती घ्या आणि त्याच कंपनीचे आपण सोलर निवडा, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि सर्व्हिस चांगली भेटेल। अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना सोलरचे मेसेज आलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी आपली पेमेंट करा आणि सेल्फ सर्वे करून घ्या आणि कंपनी आपली निवडा। मित्रांनो, अशी नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।